लहान मुलांना सुवर्णप्राशन द्यावे का? असा प्रश्न प्रत्येक पालक आम्हाला नक्की विचारतात. आपण सर्वांनीही सुवर्णप्राशन संस्काराबद्दल जरूर ऐकले असेल. पण सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे नक्की काय हो? सुवर्णप्राशन हा लेहन संस्कार असून सुवर्णयुक्त औषध हे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून किमान 16 वर्षांच्या मुलांना मुखावाटे चाटण्यास दिले जाते. बालरोगाचे विख्यात महर्षी कश्यप यांनी याबद्दल वर्णिले आहे. सुवर्णप्राशनमेहि एतत् मेधाग्नी बलवर्धनम आयुष्य मंगलम पुण्यम वृक्षम वर्णम ग्रहापम. सुवर्णप्राशनाने मुलांच्या मेधाग्नीचे वर्धन होते. यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होऊन अभ्यासातली एकाग्रता सुधारते. यामुळे बुद्ध्यांक वाढतोच आणि शैक्षणिक कामगिरी उंचावते. सुवर्णप्राशनाच्या नित्य वापरामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता ही बळकट होते आणि विविध संक्रमणापासून त्यांचे संरक्षण होते. यामुळे बालकांचे आयुष्यमान हे वृद्धिंगत होते. सुवर्णप्राशनामुळे मुलांची शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते. नित्य सेवनाने बालकांच्या त्वचेचे उत्तम पोषणही होते. ज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी यामुळे चांगलीच मदत होते. नित्य वापराने मुलांची वाणही स्पष्ट होऊ लागते. सुवर्णप्राशनाने मुलांची मानसिक अस्वस्थता दूर होतेच आणि जीवनाला योग्य ती दिशा प्राप्त होते. यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक असा सर्वांगीण विकासात होतो. सुवर्णप्राशन किमान 6 महिने ते 1 वर्ष सलग सेवन करा. मुलांना सुवर्णप्राशन सुरू करण्यासाठी आपल्या नजीकच्या वैद्यांना जरूर भेट द्या. ही माहिती इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. नमस्कार.